नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सहाय्यक कृषी अधिकारी ए.पी. देशमुख. शेतकरी बंधूंनो, आज आपण पी.एम. किसान योजनेबद्दल आणि नमो किसान योजनेबद्दल माहिती समजून घेणार आहोत. आपल्याला शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 पी.एम. किसान योजनेचे व ₹6,000 नमो किसान योजनेचे मिळतात. दर 4 महिन्याला 2-2 हजार रुपयाचे इन्स्टॉलमेंट आपल्याला जमा होतात. तर आता येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये आपले जो नमो किसान योजना आहे किंवा पीएम किसान योजना आहे यांचा हप्ता आता वितरित होणार आहे. तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता वितरित होणार आहे. तसेच नमो किसान योजनेचा 7 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत आणि 8वा हप्ता आता जमा होणार आहे. शेतकरी बंधूंनो, ज्या शेतकऱ्यांना नमो किसान योजनेचा मागील हप्ता जर मिळाला नसेल किंवा पीएम किसान योजनेमधील काही हप्ते मिळाले नसतील, तर अशा शेतकरी बंधूंनी आपला स्वतःचा पीएम किसानचे जे स्टेटस आहे ते चेक करून घ्यायचे आहे. त्या स्टेटसवरती आपले आधार सीडिंग म्हणजे आपल्या बँकेमध्ये आपला जे आधार आहे हा सीडिंग झालेला आहे का ते चेक करून घ्यायचंय. जर आपला आधार सीडिंग नसेल त्याच्यामुळे सुद्धा आपल्या खात्यामध्ये नमो किसान योजनेचे हप्ता किंवा पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होत नाहीये. तरी सर्व शेतकरी बंधूंनी आपले खाते आधार सीडिंग करून घ्यावे. तसेच ज्या शेतकरी बंधूंची ई-केवायसी झालेली नाहीये, आता सद्यस्थितीमध्ये थोडं पोर्टल बंद असल्यामुळे आपले स्टेटस निघत नाहीये, तरी एक पीएम किसान योजनेचं एक ऍप आहे, ते प्ले स्टोरवरून आपण घेऊ शकता. त्या ऍपच्या माध्यमातून आपण जर ई-केवायसी आपली पेंडिंग दिसत असेल तर आपण फेस आरडी म्हणजे आपल्या चेहऱ्यावरून आपले ई-केवायसी पूर्ण होते. तर अशा शेतकरी बंधूंनी या ऍपच्या माध्यमातून आपण ई-केवायसी करू शकता. तसेच या ऍप मधून आपल्याला स्टेटस सुद्धा चेक करून घेता येते. तर शेतकरी बंधूंनो, सध्यामध्ये नमो किसान योजनेमध्ये भरपूर शेतकऱ्यांचे अनुदान आतापर्यंत त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीये असे शेतकरी वारंवार फोन करतात. आपण स्वतः स्टेटस चेक करून आपले आधार सीडिंग हे बँकेसोबत करून घ्यावे किंवा पोस्ट बँक चे खाते आपण काढावे, जेणेकरून आपले जे पुढील अनुदान आहे किंवा आपला जो पुढील हप्ता आहे हा वितरित आपल्या खात्यामध्ये होईल. तरी आपण पुढे हप्ता आपला चुकू नये त्यासाठी आत्ताच आपण आपली ई-केवायसी, आपली आधार सेटिंग आणि लँड सेटिंग हे योग्य आहे की नाही ते तपासून घ्यावे. व जर आपल्या त्याच्यामध्ये आपल्याला जर ई-केवायसी किंवा आधार सेटिंग किंवा लँड सेटिंग हे जर आपल्याला इनकम्प्लीट दिसत असेल तर ती पूर्ण करून घ्यावी. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, आपण पीएम किसान योजनेबद्दल व नमो किसान योजनेबद्दलचे स्वतःचे स्टेटस आपण पीएम किसान या साईटवरती जाऊन चेक करू शकता. तसेच नमो किसान योजनेचे स्टेटस आपण नमो किसानचे जी साईट आहे त्या साईटवरती जाऊन आपण बेनिफिशियरी स्टेटस आपण चेक करून घ्यायचे आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर पीएम किसान योजनेसाठी दिलेले आहेत आणि आता मोबाईल नंबर आपला बदलला असेल तर आपल्याला मोबाईल क्रमांक आपला अपडेट करायचे ऑप्शन सुद्धा पीएम किसानच्या पोर्टलवरती उपलब्ध आहे. त्यामध्ये जाऊन आपण अपडेट न्यू नंबर या ठिकाणी जाऊन आपला नवीन नंबर तिथे प्रविष्ट करून आपला नंबर बदल करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंनो, आपण पीएम किसान योजना व नमो किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपण पुढील कार्यवाही करावी व येता जो पुढील महिन्यामध्ये हप्ता आपला जमा होणार त्यासाठी आपल्याला जर आपली प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही. तरी सर्व शेतकरी बंधूंनी अशा पद्धतीने आपण आपली कारवाई करावी. तर सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद.